म्हाडाच्या कोकण मंडळातील जाहिरातीतला मोस्ट हायलाइटेड प्रोजेक्ट आहे तो म्हणजे हा कामधेनूचा. सानपाड्यामध्ये हा प्रोजेक्ट आहे. तर ह्याच्या डिटेल्स मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मी साईट व्हिजिटला गेली होती. तर ह्याचं काम कुठपर्यंत आलं आहे, पजेशन कधी मिळणार आहे, अनामत रक्कम किती भरायची आहे, ॲक्च्युअल प्राईस किती असणार आहे घरांची, ह्या सगळ्या डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पाहाच. पण शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, फॉलो करा. कारण ज्या वेळेला फॉलोअर्स वाढतात, सबस्क्रायबर वाढतात, तर मला आणखी चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. त्यामुळे प्लीज फॉलो करत राहा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते कमेंट करून नक्की विचारा. तर बघा, साईट व्हिजिटला गेल्यानंतर ह्या बिल्डिंगचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे असं दिसतंय. 2027मध्ये याचं पजेशन मिळणार आहे आणि इथे म्हाडाच्या घरांची संख्या ही केवळ 17 आहे. आता प्रोजेक्ट इतका चांगला आहे, इतकं मोठं टॉवर आहे, तर कॉम्पिटिशन इथे खूप जास्त असणार आहे, हेही लक्षात ठेवावं लागेल. तर इथे 24.5 लाखांपासून ते 28.5 लाखांपर्यंत तुम्हाला 2BHKची घरं आहेत. आता 2BHKची घरं आहेत, पण तुम्हाला याचे एक्स्ट्रा चार्जेससुद्धा द्यावे लागतात. डेव्हलपमेंट चार्जेस असतील किंवा तुम्हाला नावावर करायचं असेल, पार्किंग चार्जेस असतील, त्याचे वेगळे 10 ते 15 लाख होतात. तर ते 2027पर्यंत किती वाढतील हे सांगता येत नाही. पण खूप मोठा टॉवर आहे, कामधेनू बिल्डर्सचा आहे. कामधेनू बिल्डर्सचे खूप मोठे मोठे टॉवर्स आणि IT पार्क आहेत. आजूबाजूचं तुम्ही लोकेशन बघितलं तर तुम्हाला स्टेशन, शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल सगळं अगदी जवळ आहे, हायवे जवळ आहे. त्यामुळे लोकेशनची चिंता अजिबात करू नका आणि बिल्डरचं नावही मोठं आहे. तुम्हाला जर ह्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता आणि आणखी डिटेल्स हवे असतील तर ते रेराच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता.